डीजे 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 थोडा असं होईल माग ताणवलं खाली बस ओ बाप्पा बाप्पा डीजे थोडा असं होईल कॅमेऱ्याचं लावलं सच्ची खालावली होती मध्यरात्री चर्चा सध्या आणि त्या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे थोडा वेळ स्पष्ट होईल ही चर्चा संपल्यानंतर एक माध्यमांशी संवाद साधणार आहे मनोज रांगे पाटील व त्यांच्या सहकार्याकडून आतापर्यंत सर्व काही माहिती लाईट गेली जनरेटर सुरू कर जनरेटर सुरू कर एक
मेन रोड पूर्ण भरा आलेले आहेत म्हणून तर संभाजी महाराज या ठिकाणी पाण्याच्या चौकाराची या ठिकाणी तपासणी करण्यासाठी या पथकाला तरंगे पाटील हे यापूर्वी पाहिलं अनेक वेळा म्हणून तरंगे पाटील यांनी विचार घेण्यास नकार दिला होता त्यामुळं त्यांची तपासणी देखील करून दिलेली होती करण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेस संभाजीराजे हे या ठिकाणी चर्चा करतायत डॉक्टरांकडे काय परिस्थिती आहे त्यांच्या त्या संदर्भात दोघं डॉक्टर आणि संभाजीराजे यांच्यात बोलणं सुरू आहे आपण त्या चर्चेनंतर किंवा काय भूमिका असणार आहे
लावू का? दादा थोडं मागे मला उदय मी तुम्ही कोपऱ्यात उभा असेल म्हणजे कसं उभं राहू शकतो काय अडचण नाही फक्त बघ एकच हा बस खुर्चीवर बस राहू द्या असंच होते काय अडचण फक्त भैया दमन पाय बी लागला दादा थोडासा सर थोडं एकदा तुम्ही माझं रेकॉर्ड आहे सध्या नंतर सोडतो हां ते इथं नेटवर्क चाललंय आलंय नेट घेत लागतो दररोजचं थोडा वर्कर म्हणते नाही ओके वरच वर आहे ओके म्हणा काय अडचण नाही तर दिसायला ना मला वर करून काय करत किती असं पाहिजे बस झाला तुमचा लालू चलो उभा राहा मीडियावाला आहे तुमचं तुला वाटत असेल तो विचार करेल काय बघलं नाही काही विचार करू नको बाबा ते पैसे कमी देतील तुला काय अडचण बरोबर फोन करून जरा हाईट कमी कर अजून घे बस बरोबर तू नाही पाटलाच वाटलं वा मग बसायचं एकदा झूम कर महाराज मनोज जरांगे पाटील हे या वर्षात 6व्यांदा आंदोलनाला आणि आमरण उपोषणाला बसलेले ही महाराष्ट्रातल्या इतिहासातील शर्मेची बाब आहे की एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसलाय आणि त्याची दखल किंबहुना त्याच्यावरचा निर्णय आजही सरकारने घेतलेला नाहीये. मी डॉक्टर्सकडनं आता सगळे रिपोर्ट्स घेतले. परवा रायगडवर मी गेलो होतो असताना त्यावेळी मला कळालं की मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नंतर शेवटी त्याचा जीव हा तुमच्यासाठी आहे. आता जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराण्याची एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्यांची तब्येत पाहायला आलो. अत्यंत मला दुःखी वाटतंय, वेदना आहे की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी
सलाईन सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे. आणि सरकार निवांत मुंबईला एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवांत ही सगळे जे काही माहोल तयार झालाय किंवा जे काही इथं चाललंय हे नुसतं बघण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. हे चालणार नाही. आज तुमची कॅबिनेट आहे ना, काही टाळा वाजवायचं नाही, काही वाजवत नाही, टाळा अजिबात नाही वाजवायचं, काय टाळा वाजवायचा विषय. आज कॅबिनेट आहे ना, घ्या ना निर्णय, मग हो किंवा नाही म्हणून टाका. ही काय पद्धत आहे? एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं, मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे, काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार. मग मला जे काही मनोजना बोलायचंय, मनोज जरांगे पाटलांनी मी सांगितलं मला काय बोलायचं त्यांच्याशी. मी माझी चर्चा सुद्धा झालेली तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले. पण एक वर्षभरात मी दोघांना जबाबदार करतो. पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा. तुम्ही काय एकत्र येतं ठरवायला सांगा. आम्ही असं पद्धतीने आरक्षण देऊ शकतो काही नाही देऊ शकत. तिकडे पलीकडे बसायचं आणि नुसतं मनोज दादा म्हणत बसायचं. हे काय बरोबर नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात एक पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे. तर कोणासाठी? स्वतःसाठी? मी मनोज जरांगेंना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं की ते प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा, प्रामाणिक लढा. आज सुद्धा याचं कारण मला माहित नाही. मी सावळीच्या 7व्यांदा त्याला भेटायला आलोय. पूर्वी सुद्धा आलो होतो, आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार. हे सगळ्यांना सांगू इच्छितो, त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आपण जर शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तर या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर होतो, आजही आहे आणि उद्या सुद्धा ठामपणे त्यांच्या बरोबर असणार आहे. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित, फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एक फोकस घेऊनच आलोय. तो म्हणजे तिची तब्येत. तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो. आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट्स घ्या, मेडिकल रिपोर्ट्स घ्या. काय किडनीची फंक्शनिंग आहे देव जाणे, काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे, ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं आहे. आणि ह्याचा तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर उपयोग आहे तुमचा सत्तेत राहून. आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचं आहे, पूर्वी वर्षभरात मी टपाटप फटाफट इथं आलंय, आता कुठे आहे तुम्ही सगळेजण? त्या तुमची राजकारणाची वेळ आली, विधानसभा आली म्हणून आता मनोज जरांगे पाटील नकोय, हा मराठा समाज नकोय, हा बहुजन समाज नकोय. हे नाही चाललं, हे अजिबात चालणार नाही. पण आता मी जास्त काय आणि आश्वासन दिले होते, हे करतो ते करतो, गुन्हा लावून घेतला होता.
त्याच्यावर आता काही भाष्यच नाही. पण जे मनोज जरांगे पाटलांनी परवा 5 ते 6 मुद्दे तुमच्या पुढे समोर ठेवलेत, त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे. सरकारने तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्तेत. म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणता विरोधी पक्ष लोक बोलत नाहीत, आम्ही दुसरं बोलायचं का? हो, तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे. पण त्याच पाठोपाठ त्याच बरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे. नुसतं आरक्षण द्या, हो दादांचं बरोबर, आरक्षण द्या, आरक्षण द्या. अरे नाही बाबा, बोला ना तुम्ही. मनोज जरांगे पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या, स्पेशल अधिवेशन घ्या म्हणणं आहे, होऊन दे समोरासमोर, होऊन दे ना समोरासमोर. कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून दे. 10% तुम्ही आरक्षण दिले म्हणता, ते कसं टिकणार आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही भाष्य करा. मग नुसतं टिकवणार, तिकडे 2दा उठले बोलून द्या, दाखवून द्या तुम्ही तिथे त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी. आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला. 18 पगडजात 12 बोलत त्यांना शिवाजी महाराजांनी न्याय दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला. त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता. आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आहे तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे. नुसता बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय घ्यायचा हे नाही चालत. मग आम्ही बघून घेतो काय करायचं, मग आम्ही बघून घेतो काय करायचं. नाही चालणार याच्या पुढे. भरपूर त्रास आम्ही सहन केलेला आहे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी तब्येत सांभाळलं पाहिजे. जे काही तब्येतीचं बोलायचंय त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललो, मी जाहीरपणाने बोलत नाही. तर त्यांनी मला असा शब्द दिलाय कारण त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, समाजासाठी महत्वाचा आहे. पण एकच सांगतो, मी थांबतो. मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर मी पूर्वी सुद्धा होतो, आताही आहे आणि पुढे सुद्धा असणार. आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे ना, उपमुख्यमंत्री आहे ना, तुम्ही मेडिकल रिपोर्ट्स घ्या, काय त्यांची परिस्थिती बघा. त्या इथं स्वतः या, हेलिकॉप्टर येतं तुमच्याकडे, प्लेन येतं भरपूर, या इकडे बघा काय परिस्थिती आहे. रिपोर्ट्स घ्या, तुमच्या सिस्टमकडनं रिपोर्ट घ्या. तुम्हाला आमच्या डॉक्टरकडे विश्वास नाही ना, सोडून द्या. तुमच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी, गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टम मधनं रिपोर्ट घ्या. तर उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा, तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे. नुसतं बाहेरनं मजा बघून चालणार नाहीये. आणि म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो तो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो, त्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते, त्याच्यासाठी जो मनोज जरांगे पाटील एक योद्धा म्हणून पुढे आलेले, त्याला सहकार्य करण्याची, त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी छत्रपतींची. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, मी इथनं निघणार आहे पण आपण सगळ्यांनी मनोजना धीर द्यायला पाहिजे, विश्वास द्यायला पाहिजे. घोषणा देऊन होणार नाही आहे पण त्यांना तुमच्या हावभावात मनोज जरांगे पाटील वाटत माझ्या बरोबर माझा समाज आहे, त्याच्यासाठी मी लढा देतोय. आणि मी अपेक्षा करतो ते धीर देण्यासाठीच तुम्ही लावणं सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहे. आणि असाच धीर, असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं गरजेचं आहे. मी आज त्यांना म्हणणार नाहीये, मागच्या वेळी त्यांना म्हटलं होतं मी तर पाणी घ्या आणि ते माझ्या आग्रहासोबत मागच्या वेळी त्यांनी पाण्याचा स्टेप घेतला होता कारण माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी आहे त्यांनी. पण त्या तब्येतीची एक वेळ अशी येईल तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण असं काही करू नये त्यांनी करू नये जेणेकरून त्याच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल. आणि म्हणून सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किंवा समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा, मी आज त्यांना म्हणणार नाही की पाणी घ्या. अनेक लोकांनी मला इथं एकाने सांगितलं की राजे तुम्ही सांगा तुमचा शब्द पाळतील.
हे सरकार बसलेलंच एक गुंडाळून टाकायला हे आंदोलन. अनेक लोकांची इच्छा नव्हती हे आंदोलन व्हावं, पण त्यांनी निर्णय घेतला ही शेवटचा लढा आहे. पण शेवटचा लढा असताना सुद्धा त्यांच्या सगळ्या सौगडी, त्यांच्या सर्व सहकारी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. मलाही रिपोर्ट देत जावं, काय ऐकलं नाही तर मला सांगा शेवटच्या की एकदमच ते देताची परिस्थिती निर्माण जर झाली तर ते आपल्याला परवडणार नाहीये. म्हणजे मी इकडे म्हणतो पाणी पिऊ नका, सगळ्यांना लावू नका, पण एक वेळ अशी येईल की तिथं घ्यावं लागतंच. त्यावेळी निश्चित संभाजी छत्रपतींना बोलवा, कुठं आहे असं मी त्यांना त्या मिनिटावर मी इथं परत आंतरवाली सराटीला परत निवडून मी तुम्हाला सांगतो. राजे एक आंदोलन उभं राहिलेलं आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसीचं आंदोलन होत असतं. आता सुद्धा त्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी आहे. कसं बघतात? हे बघा, स्पष्ट मला सांगायचंय की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं, केंद्रीय स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळी सगळ्या घटकातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा जे आरक्षण दिलं त्यांनी काही नुसतं मराठ्यांसाठी दिलं नाही, सगळ्यांना अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण दिलं. आज मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना घेऊन दिलेली आहे आणि घटनात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये. न्यायालय ठरवलं की हे आंदोलन बरोबर आहे की यांच्या मागण्या बरोबर किंवा मागण्या सरकारने मंजूर केल्या तर चुकीच्या, न्यायालय ठरवलं. पण आंदोलन करणं तो हक्क असते, सगळ्या समाजाचा हक्क असतो. आज मराठ्यांचं जर म्हणून जर पटकन आणि धनगर समाजाचे करू शकतात, ओबीसी करू शकतात, पण घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला म्हणजे मला सगळ्यांना घेऊन जायचंय, पण हे सरळ करत असताना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन करू नये, हे आंदोलन होऊ शकत. तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायाचा हक्क ना, तुम्ही लढत द्या ना तुम्ही. पण अशा पद्धतीने यांनी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे तिथं, म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाहीत. हा सुसंस्कृतपणा नाहीये. तुम्ही आंदोलन करता, तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिजे, पण दुसऱ्यांनी करायचंच नाही. दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाहीये. हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाहीये की दुसऱ्या समाजावर अन्याय करा. राजे या ठिकाणी येणाऱ्या लोकांचा रस्ता सुद्धा अडवला जातोय, मारहाण होते. मला म्हणून आज येण्याचं सुद्धा मला एक कारण आहे. मला आज येण्याचं सुद्धा एक कारण आहे की मी ज्या 2 दिवस या गोष्टी ज्या ऐकायला लागले, मारहाण व्हायला लागली आहे, रस्ते अडवायला लागले आहेत, हे काय बरोबर आहे ना. जसं की म्हटलं, घटनात्मक दृष्टिकोनाने सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे, सगळ्यांना, सगळ्या समाजाच्या लोकांना अधिकार आहे. पण कोणती करत असेल म्हणून त्याला अडवा यायचं हे काय, ही आपली परंपरा नाही. तुम्ही करा आंदोलन, वेगळीकडे करा, हक्काने मागा तुम्हाला जे पाहिजे ते. पण ह्या माणसाने मनोज जरांगे पाटलांनीच किंवा आले दुसऱ्या ठिकाणी आणि कोणा त्यांनी आंदोलन करायचंच नाही. हे बरोबर, तुम्हाला तुमच्या मागण्या आहेत ना, आमच्या या मागण्या करा आंदोलन, करण्यात काही चुकी नाही. तसं आपल्याला संविधानात तो अधिकार दिलेला आहे. विरोधी पक्षाला पण तुम्ही आता बोललात की त्यांची जबाबदारी आहे, पण शरद पवारांनी आज पाठिंबा देऊन टाकलेला जरांगे यांच्या आंदोलनाला, मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, परंतु इतर समाजाला न दुखवता हे नाही. म्हणूनच माझं हेच म्हणणं आहे, अनेक मार्ग आहेत, त्यातनं मार्ग निघू शकतात. म्हणून ते एकदा विधानसभाच्या पटलावर होऊन जाऊन एकदा कशा पद्धतीने हे आरक्षण देता येते, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्याची मागणी एकदम रास्त आहे. नुसतं पाठिंबा देणं इथं या आणि सांग कसं देणार आहे. 1 वर्षापासून आंदोलन सुरू आहे राजे, आता विधानसभा आहे. प्रत्येक पक्ष मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा किती फायदा होईल, किती नुकसान होईल याची गणित, याचे सर्वे सुरू केलेले आहेत, पण उपोषणाकडे बघायला बरोबर आहे. पण मी एकमेव आहे, मी एकमेव व्यक्ती आहे जे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं, आता पाडायचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसं आणायचं हे बघा. नाही टाळ्या निवडून कसं आणायचं बघा म्हटलं. आणि मी ह्या शब्दात सांगितलं, तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल, पण यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे. हे जर हे सत्ताधारी लोक आणि विरोधी पक्षाचे लोक तुमची जर दखल घेत नसेल, तुम्ही या कळ सत्तेत उभा करा. तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्यावर नाही यायचं येऊ नका, स्वतंत्र उभा करा, पण सत्तेत या. काय चुकीचं नाही, त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही. म्हणजे ही तब्येत थोडी खालवली आहे की मला बघवत नाही ते.
आणि आज सुद्धा मी कुठल्या राजकारणासाठी आलो नाहीये. मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने तब्येत खालावली आहे. एक गरीब मराठ्यांसाठी न्यायाची भूमिका देण्यासाठी लढा उभा करतो. उद्या काय झालं कोण म्हणजे किती कोण जबाबदार असणार आहे. माझं मन काल बेचैन झालं होतं. उद्या काही गडबड झाली तर संभाजीच्या तुम्ही पोहोचलंच नाही तिथं. राज्य सरकारनं काही म्हणजे सध्या ज्या हालचाली चालू आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला काही म्हणजे मला काही कल्पना नाही. मी काही सरकारमधला माणूस नाही म्हणून मला काही कल्पना नाही. नुसतं एवढंच आता इथं मला लक्षात आलं की कॅबिनेट आज आहे एवढंच मला कानापर्यंत टाकलं. नाही म्हणून मी सांगितलं ते स्पष्ट होण्यासाठी एकच जागा आहे आणि ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. ते म्हणजे विधानसभेच्या पटलावर ही चर्चा होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ केलेली नाहीये. सगळ्यांनी मिळून मनोज जरांगे पाटलांचा कोणी गेम करू नये, कोणी फसू नये. पण त्याला एकच मार्ग आहे. तुम्ही बोला. तुम्हाला आज कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही ना. तुमचं आणि कधी म्हणणं ना माझं तुझं करत बसताय. घ्या ना तुम्ही विधानसभेच्या पटलावर सांगा. भूमिका स्पष्ट करा. राज्य मराठा समाज ओबीसी समाज एक आमने सामने ठाकलेला आहे. त्या गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्यावर प्रतिमा होती. तो झेंडा फाटला गेला. छत्रपतीचा फोटो तो दोन्ही समाजाच्या ओढाताणीमध्ये तो फाटला गेला. काय मानसिकता आहे याच्यावर? माझी सगळ्यांना सूचना आहे की जो जे मला माहित नव्हतं म्हणजे तुम्ही बोलून दाखवलं की जो झेंडा कधी फाटला गेला किंवा काढला गेला. शिवाजी महाराज हे सर्वांचे. शिवाजी महाराज हे 18 प्रकट जात 12 बलुतेदारांचे आणि म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. पण आपला अधिकार जो असतो संविधानिक जर एका समाजाने जर मागणी केली तर काही चुकीच नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1917 खांबामध्ये विदर्भामध्ये मराठा परिषद होती. शाहू महाराज तिथे गेलेले आहेत. म्हणजे बहुजन समाजाला न्याय देऊन सुद्धा आपल्या समाजासाठी त्या नवीन पिढीला नवीन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी खांबामध्ये विदर्भाला गेलेत. मराठा शिक्षण परिषद मराठा परिषद होती. राज्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतरच प्रति आंदोलन सुरू होत आहे असं तुम्हाला वाटतं. याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे? हे बघा ते आता काळात या गोष्टी लपून राहत नाही. ते समजणारच आहे. म्हणजे आज पलीकडे बसलेत म्हणून हे मुद्दाम बसवलेत का त्याच्यावर चर्चा होणारच आहे. पण मी काय म्हटलं संविधानिक पद्धतीने प्रत्येक सांगतो प्रत्येक संविधान पद्धतीने सगळ्यांना आपला अधिकार असतो आपलं मागणं मांडण्यासाठी. पण कोणी करू नये यांनी करायचंच नाही हे बरोबर नाही. तुम्हाला तुमचे अधिकार मागा ना. शेवटी सरकार न्यायालय ठरवत काय भूमिका बरोबर आहे. आणि एका गावात 2 आंदोलन करणं हे काय मला नाही पटलेलं. हे काय हे आपले संस्कार नाही. त्यामुळं आंदोलन करणं सगळ्यांना अधिकार आहे. पण अशा पद्धतीने ठीक आहे. राजे ओबीसी आंदोलनाकडे तुम्ही भेट द्यायला जाणार आहे? नाही बाबा मी स्पष्ट सांगितलंय की जर का मुद्दा रास्त असला असता त्यांनी संविधान पद्धतीने त्यांनी म्हटलं असतं की आमच्या ह्या मागण्या आहेत मग मी गेलो असतो ना. पण तुम्ही काय म्हणता ह्या समाजातल्या लोकांनी आंदोलन करायचंच नाही. त्यांचा अधिकारच नाहीये. आणि ज्या गावात बसले तिथं बाजूला पलीकडे उभा करायचं हे ईर्ष्या निर्माण करतात हे बरोबर आहे. सगळ्यांना अधिकार आहे. आपल्या मागण्या आपल्या संविधान पद्धतीने मागणं हे काही चुकीचं नाहीये. पण हेनी केलं मनोज जरांगे पाटलांनी केलं म्हणून पलीकडे करायचं आणि मग शिवाय द्यायचं तिकडनं हे नाही बरोबर. तुम्ही करा दुसरीकडे करा ना तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही. पण चुकीच्या गोष्टीला मी बरोबर करणं हे बरोबर आहे का? अजिबात नाही. मी शिवशाहूंचा वंशज या नात्याने सगळ्यांना न्याय देणार. पण चुकीचंच काही ते करेन त्याला मी जाऊन सहकार्य म्हणजे सपोर्ट करायचा हे बरोबर नाही. माझ्यासाठी सगळेच सारखे आणि मराठ्यांसाठी जर एका समाजावर जर एकाचा प्रेम असेल तर काही चुकीचं. आणि म्हणून मी मनोज जरांगे आता बस झाला तर मनोज जरांगे पाटलांना परत एकदा सांगू इच्छितो प्रेसच्या माध्यमातून त्यांची काळजी घ्या सगळ्यांनी. वेळ प्रसंगी मला तुम्ही त्यांचे सगळे संबंधित आहेत आणि सहकारी आहेत. तुम्ही मला सांगायचं की राजा मनोज ऐकत नाही तुम्ही या कुठे असेल तिथं मी तिथनं स्वतः चार्टर्ड प्लेन घेऊन
हेलिकॉप्टर मी स्वतः इथे येईन, त्यावेळी मग तिथं जबरदस्ती काय करायची मी करेन स्वतः छत्रपतींच्या या नात्याने. या छत्रपतींच्या कुठेतरी वेटो वापरायचा असतो, तो वेटो मी वापरेन. पण ते तुम्ही मला सांगा, जिथं असेल तिथं मी तिथं येईन. ठीक आहे. आणि म्हणून मनोज जरांगेंच्यावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्या, धीर द्या आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी माझ्याकडे शुभेच्छा. आणि मनोजने सुद्धा ज्या पद्धतीने शब्द त्या पद्धतीने काळजी घ्यावी. राजे, एक शेवटचा प्रश्न आहे. मराठा आणि ओबीसी यामध्ये जो वाद निर्माण होतोय, आव्हान करा की मराठा ओबीसी मध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी, मराठा ओबीसी मध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी तुमचं आव्हान होणं गरजेचं आहे. सगळ्या समाजातल्या लोकांना आव्हान आहे, प्रेस मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातली लोक असतील, ओबीसी समाजातली लोक असतील, आपण सगळेजण महाराष्ट्रात राहतो आणि हे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे, हे महासंतांचं महाराष्ट्र आहे. आपल्या मागणं हे संविधानिक हक्क असतो. आणि म्हणून माझ्या सगळ्या समाजातल्या लोकांना विनंती आहे, कुठेही कुठल्या त्या आंदोलनाला गालबोट लागेल किंवा कुठल्या त्या आंदोलनातून हिंसाचार वाढेल असं कुणीही करू नये. उलट आपल्या संविधान पद्धतीने, आपल्या घटनात्मक जो आपल्याला अधिकार दिलाय त्या माध्यमातून आपण आपले सगळ्यांनी उपोषण करावेत, आपण आपल्या मागण्या करावेत. शेवटी सरकारची बाजू असते, कसं घ्यायचं, काय घ्यायचं, आणि न्यायालय ठरत असते पुढे कसं घ्यायचं. आणि म्हणून दोन जातीमध्ये, दोन समाजामध्ये कुठे तेढ निर्माण होईल, वातावरण गडबड होऊ शकते, असं कोणीही करू नये अशी माझी सगळ्या समाजातल्या लोकांना विनंती आहे. लढेंगे जीतेंगे हम सब लढेंगे. रक्तात सिनेमॅटिक वाईट अरे बैसता बाबा. त्याच्यावर किती लोक चुका उडत राहतात. अरे ते बोललं तुम्हाला दिनावत म्हणा आले व्हिडिओ नाही टाकलं भैया तो मला व्हिडिओ फक्त माझ सेवा तिथे आले बघ उदय, तिथे पलीकडचं पिंक शर्ट वाला काय ना तुम्ही तिघ जण आपण करू. वकील साहेब थोडस दादा चंद्र पाटील उभं करू ना. त्यांनी रस्ता बंद केला, काय फरक नाही पडत. काय झालंय, आपण जर तसा रस्ता बंद केला असता, आपल्याला म्हणले असते त्या जातीला वाईट टाकली, मराठ्यावर डाग लावला असता. आता त्यांनी आपले रस्ते बंद केले, आपले सगळे शिवण इकडून तिकडून रस्ते ते देवेंद्र फडणवीसांनी भुजबळने बंद करायला लावलेले. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या सरपंचाच्या घरातून डायरेक्ट तुम्हाला इकडे येतात आणि ते कशाला तोंड बघतात त्यांचं. असल्याचं तोंड बघू नका ना. त्या गावावर
वापरून सुद्धा नाही केलं पाहिजे मराठी, अशी त्यांची इच्छा आहे. नका ना जाऊ, नका ना जाऊ. इकडून पाठवून येता येते आणि सरपंचाच्या घरातून येता येते. हो द्या, महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतो सगळं मराठीवर किती अन्याय झाला. त्यांनी कळलंय मला, कसं पोराला पण हल्ले. हो द्या ना, सुरुवात त्यांनी केली, शेवट मी करीन आंदोलन संपल्यावर. मी पण ओरिजिनल मराठीचा अवलादीच आहे. तुमच्या नाही सेम करणार. धीर धरा तुम्ही, हा मारा आंदोलन संपुष्ट एकदा मराठ्याला आरक्षण मिळते. राजे आले एवढे मोठे, त्यांनी सोबतच येते. मला 2 चित्त लय वेळ बोलला, पण तुम्ही काही विषय काढे मला बोलावं लागतं. तुम्ही लांबून आहे का, फरक नाही पडत. आपण रस्ता बंद केला असता तर म्हणले असते मराठ्यांनी आम्हाला वाईट टाकलं ओडिशाला. आता त्यांनी रस्ता बंद केला आणि ते उभे राज्य महामार्ग, ते पण कोणाच्या बापाचा रस्ता नाही, राज्य महामार्ग. आज 16-17 गावचे येणं जाणं बंद झाली. तिथून शाळा काढत नाही करायला, कोणाला भाजीपाला आणला जाता येत नाही, कोणाला तुपत आणलं जाता येत नाही. अनेक अडचणी निर्माण केल्या त्यांनी. ज्याच मराठ्यांनी जर केल्या असते असं म्हणल्या ते मराठी जातीवादी वाळीत टाकलं असे काय नाचले असते घोंगरा बांधून. पण आज हो द्या थांबले पोरायला कसं माहिती सगळ्याला माहिती. आपण उत्तर द्यायला म्हणून नसता जर मी देडा म्हणलं ना, चटणीला पोरायला कसे मराठी तुडू काढते नाही. पण आपल्याला ते नाही करायचं, लांबून या. आणि दुसरं सांगतो, एक माहिती मिळालेली, त्यांना त्यांच्या डोंगर काठ्या आणून घ्यायचा हल्ला झालाय म्हणून, आणि मग फोकस द्यायचा असं कळालंय आपल्याला. पोलिसाच्या काठ्या त्यांना हाणून घ्यायच्या आणि राज्याला सांगायचंय आमच्याला हल्ला केला. त्यांना डोंगर लाल करून घ्यायचं पोलिसाच्या काठ्यात. निमित्त करायचं काहीतरी, झोपे नाही त्यांना रात्रंदिवस. त्याच्यामुळं काय करा, जे छगन भुजबळ स्वप्न बघतो ते पूर्ण नाही होऊन द्यायचं. दंगली घालायच्या त्याला. तुम्ही काय येडे करे महाराष्ट्रातले मराठी, तुम्ही किती शान आहे. सगळं राज्य देत चाले का, डाव कळत नाही का आपल्याला. त्यांना दंगल घडायची फोकसला यासाठी. आपल्याला लांबून जाऊ ना, जाऊ ध्यानात राहून द्या. कोणाला आलेलं जाऊ आपण. आणि पूर्वी लोक डबडं वाजून सांगायचे मी यायला लागलो, तसं डबडं वाजून जाऊ. फक्त शांत झाला. आता सरपंचाच्या घराकडून येता येते आणि पाठवण्यात येते, काय थोडा त्रास होईल हो द्या ना. पण त्यांनी सुरुवात केली, शेवट मराठ्याच करणार. इथे नाही येणार कोणाला. तुम्ही फक्त शांत राहा, संयम बाळगा राज्यभर. अजिबात काही गैरसमज खात्री केल्याशिवाय करून घेऊ नका. आणि मी शेवटचं सांगतो राजेसाहेब, आपण उठत नसतो, आता पाणी घेत नसतो, औषध घेत नसतो, उठत नसतो. मला पाहिजे सगळ्या मागण्याची अंमलबजावणी. आणि याबरोबर दुसरं सांगतो, फडणवीस साहेबांना संधी आहे मराठ्यांकडून. 50-55% मराठा समाज या राज्यात एकटा. आणि त्यांनी काय सुरू केलं फडणवीस साहेबांनी, शिंदे धरतेत उली 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 टोळकी. अरे काच कोणाचे टप्पूचा धर्माजवळ तो फायदा होईल ना, पण मागण्या मान्य करणार. म्हणून ही फडणवीस साहेबाला संधी. ते मला म्हणते राजकीय भाषा बोलत नाही. आज 12 दिवस झाले मी राजकीय भाषा बोलत नाही राजे. 12 दिवस झाले पाडापाडी म्हणत नाही, उभा करायचे म्हणत नाही. आणि मी तुमच्या साक्षीनं पुन्हा सांगतो, या समाजाच्या बी साक्षीनं, मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो. आमचं ध्येय आमचे लेकरं मोठे करायचे. आता फडणवीस म्हणतात ना राजकीय भाषा बोलतो, केली बंद. ते म्हणतात ना फायदा दुसऱ्याचा आहे. अरे तुम्ही द्या ना, तुमचा फायदा होईल ना. तुम्हाला द्यायचंच नाही, मग चटणी टाकायचं काय करते मराठीत लोक. तुम्ही फायदा होईल ना तुमचा, पण लोकांना कळत नाही का कोणी फायदा केलाय. राजेने फायदा केला, लोकांना वाटतं राजेने केला. कोणी फायदा केला की लोकांना वाटतं त्यांनी केला. लोक डोळे उघडे येतात. त्यामुळे फडणवीस साहेबांना संधी, आमच्या मागण्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची 1-2 दिवसाच्या हातात आता. आणि जर तुम्ही अंमलबजावणी नाही केल्या, आपल्या नावाने बॉम्ब लायचं नाही, ओरडायचं नाही, कमून इतके पडले म्हणून एक येऊन येणार नाही.
हे मात्र मी जाहीर तुमच्या साक्षीने सांगतो. आमच्या अंमलबजावणी करा, राजकारणाचा माती घेणार नाही. तुमचं राजकारण जळा, पण नाही केलं की आपल्या नावाने ओरडायचं नाही. हे काय केलं आणि सगळे भाजपमध्ये मराठी सुद्धा फडणवीसला दोष देणार आहे की हो मराठ्याचा मुद्दाम वाटोळ करायला निघाला. एवढंच मला म्हणायचंय. आणि ओबीसी मराठा वाद नाहीये, प्रश्न चुकीचे विचारले. ओबीसी मराठा गावखेड्यात एक हे 2-3 नाटक कंपनी साली नाटक कंपनी छगन भुजबळची एवढं आपली भांती उड्यात त्याला ओबीसी मराठा वाद नाही म्हणत, त्याला मस्ती म्हणतात. पण त्याला उत्तर आम्ही द्या, मग ती मस्ती जास्त चालली. चलो त्या थोडे दिवस त्यांना PIB जातीवाद करायला लागला. सध्या तेव्हा ते मुद्दाम करायला लागला. त्याने 6 महिने आम्ही त्याचं नाव नाही घेतलं, पण त्याला बरीच मस्ती आली वाटतं. आता तो मराठ्याच्या पोरात त्रास द्यायला लागला. गोटापट्ट्यातल्या आंदोलनातल्या गोंदीचा आहे. आता होता आम्ही त्याला चांगलं समजत होतो त्याला, पण तेवढी जरा तासायला आलाय चांगला तेवढी आता. त्यामुळं आपण सगळे शांत राहा. मी आहे, मी ज्या ज्यावेळेस आई म्हणलो त्या ज्यावेळेस तुमचा झालेला त्रास होता बदला घेईन म्हणलं त्यावेळेस घेतलेला आहे. मराठ्याला चांगली खात्री होती आणि मी घेत असतो. सध्या शांत राहा बरं, सगळे उभं लांबून जा, लांबून एकदा मिळूस कर. आणि शेवटचं सांगतो, आमची अंमलबजावणी फडणवीस साहेब करा. एक शब्द बोलत नाही, मला काही देणं घेत नाही त्या राजकारणाचं. पण नाही दिलं माझ्या नावानंतर बोंबलं नका. 24ला मराठ्याच्या पोरला बेकारीत गप बसत नसते. आवाज सोडा रे. करतो का संजू? आज आपल्या या आंदोलनस्थळी छत्रपती संभाजीराजे हे आले, भेट दिली आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सुजितभाई ठिकाणी आवाज येऊन द्या. चला बरं सगळे बाहेर आता.